आपला एक शब्द आहे की सांगली जिल्ह्यामध्ये असे कुठेही बेघर दिसणार नाहीये. आज आणखीन एक अंकली येथील घटना, जी एक बेघर महिला रस्त्यावर राहत आहे. आज दिनांक 31/7/2026 रोजीची आपली ही घटना आहे आणि आपल्याला माहिती दिलेली आहे प्रमोद कबुरे. ह्या तिथल्या ग्रामस्थांनी व्हिडिओ पाठवून आपल्याला महिलेची माहिती दिलेली आहे. तर तिथल्या हात जे सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन यांची येत्या, त्यांनी या महिलेला उचलून योग्य त्या ठिकाणी पोहोचवावं. SV सामाजिक संस्थेमधून बोलतोय म्हटलं लोखंडे. MIDC कुपवाड. काय झालंय, तुमच्या हद्दीमध्ये अंकली तुमच्या हात येते ना. तिथे एक महिला आहे बसून बेघर. तुम्ही बघितला असशीला. तिला जरा घ्या की ताब्यात, कारण तिथनं फोटो व्हिडिओ मला यायलात बऱ्याच लोकांचे. फोटो आणि व्हिडिओ मला यायलात. ती महिला बऱ्याच दिवसापासून म्हणजे तिथं बसून आहे, स्टँड का काय तर ह्याच्यामध्ये बसून आहे. हा, लोकेशन अंकली फाटाच की. नाव वगैरे काय नाही, अनोळखी बेघर महिला. हा, पण जर तिला ताब्यात घेतल्यानंतर आपण ती तपास करू शकतोय. रस्त्यावरच. हा, बेघर रूम मध्ये सोडा किंवा आमच्याकडे जर आणायचं असेल तर आम्ही एक पत्राचा नमुना पाठवतो तुम्हाला, त्या पद्धतीने बनव. हा, केअर सेंटर आहे. हा, 1111. चालते. 777 49 97 700. चालते घे सर. चालते. हा, अंकली स्टँडवर. व्हिडिओ पाठवतो की तुम्हाला. चालते. हा. तर अशा पद्धतीनं सांगली ग्रामीण कडून जर असा सपोर्ट आपल्याला मिळाला, तसंच जर सगळ्या पोलीस स्टेशन कडून मिळाला तर आपला एक शब्द